माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. आपल्याला लहानपणापासून विचारलं जातं की तुला आई जास्त आवडते का बाबा आवडतात. काही जणांना आई आवडते, पण मला तर माझे बाबा जास्त आवडतात. बाबा मला का आवडतात? माझ्या बालमनाला वाटतं की आई जर साक्षात देवाचे स्वरूप असेल तर बाबा हे माध्य आणि आपल्या जीवनाला घडवणारे, त्याला चांगले मार्ग दाखवणारे विधाता आहेत. आपण जर चुकलो तर बाबा कठोरी शब्दात बोलतात, कारण आपण चांगले घडावे. जेव्हा आपल्या पायात काटत असतो तेव्हा आपण जोरानं किंचाळतो, आई ग. जेव्हा आपण रस्त्याच्या कडेला जात असतो तेव्हा एखादी गाडी आपल्याला नकळत धक्का मारते, तेव्हा आपण बापरे म्हणतो. यावरून असे कळते की छोट्या संकटाच्या वेळी जर आई साथ देत असेल तर मोठ्या संकटाच्या वेळी बाबा साथ देतात. आई आपल्याला दिवसभराच्या जेवणासाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवून खाऊ घालते, पण बाबा हे माझ्या मुलांना कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी सर्व संकटाला सामोरे जात आहोत. अहोरात्र कष्ट घेत असतात. म्हणून तर मला माझे बाबा जास्त आवडतात. माझ्या बाबाबद्दल 4 कविताच्या ओळी म्हणावसे वाटतात. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परी राणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच घेतो तुला आज मी खुशीत, निजतेच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करे लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करे लोकलची वारी. रोजच सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायचे काल राहून या गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी तल बरी. बांधीन मी ठाकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला. ना 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 ना. असा गेलो पुराडकून, हली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुराडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देवाले करायला देतो, लभ कर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझ्या मिनी सुटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळीतून. जरी अशी तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. तुझ्या जगात